नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाटे आणि मित्रांनो आज आपण आलेलो आहोत शेतावरती। आपण आज भाजीची लागवड करणार आहोत आणि कोणते कोणते आपण भाजीचे बियाणे आणले ते आपण बघणार आहोत। हे पहा, तुम्हाला दाखवतो मी इथे। हे पहा, हे जे आहे हे घेवडीचं बी आहे आणि मित्रांनो ही भाजी आपण घरी लावण्यापुरती आणलेली आहे। हे पहा, हे वांग्याचे बी आहे, त्याच्यानंतर हे भेंड्याचे बी आहे आणि हे पहा हे कोथिंबीर आहे, त्याच्यानंतर हे वांग्याचं लांब वांग्याचे बी आहे। म्हणजे अशा प्रकारे आपण 4-5 प्रकारचे भाजीचे बियाणे आणलेले आहेत आणि हे आपण घरी आपल्याला घरच्यापुरती आपण भाजी करणार आहोत। आपला प्रयोग चालू आहे, भाजी व्यवस्थित होते की नाही आणि जर का झाली तर मोठ्या पद्धतीने आपण मोठ्या प्रमाणामध्ये पण करणार आहोत। तर मित्रांनो पूर्ण हा व्हिडिओ बघा। आपण घरच्या घरी भाजी आपल्याला जर करायची असेल तर कशा पद्धतीने करायची आहे ती पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत। चला तर मित्रांनो आपण आता चाललोय जिथे आपल्याला भाजी लावायची तिथे। हे पहा, हे तुरीची झाड आहे। हे पहा, इथे कारला आणि वांग्याचे हे लावलेले आहे बघा। कारला पण झालेला आहे याच्यावरती आणि इथे भेंडी लावलेली आहेत। हे पहा, भेंडी लावलेली आहेत आणि भेंडी झालीत पण त्याच्यात। हे पहा, इथे टोमॅटोचे झाड आहे बघा, टोमॅटो पण झालेले आहेत। या मखमली आहेत हे पहा। आपण खाली लावणार आहोत, खालच्या शेतामध्ये लावणार आहोत भाजी। हे पहा, इकडे सगळीकडे पावटा लावलेले आहे ना। आता मध्ये मध्ये आपल्याला बिया लावायचे। आपण जाऊया आता भाजी लावण्यासाठी। मित्रांनो हे पहा, हे एक मसाल्याचं सुगंधी झाड आहे। ह्या मसाल्याचं जर पान आपण जर असं चुरगडला ना तर याचा खूप सुगंध येतो चांगला आणि जेवणामध्ये भाजीमध्ये त्यांची चांगली लज्जत आणि सुगंध येऊ शकतो। तर हे पहा मित्रांनो, इथे आपण आता कुदलून घेतलेलं आहे। हे पहा, हे राऊंड मारलेले आहे आपण पूर्ण आणि इथे आपण आता हे बियाणे पेरणार आहोत। तर मित्रांनो हे पहा, आपले इथे भाजी लावून झालेली आहे। हे पहा, इथे जे बघताय तुम्ही गोल राऊंड सर्व हे आपण इथे पूर्ण कुजळलेलं आहे आणि कुजळून आपण इथे भाजी पेरलेली आहे सर्व। हे पहा, इथे पेरलेलं आपण, दुसरं इथे पेरलेलं आहे आणि इथे पेरलेलं आहे। हे पाहिजे नारळाच्या बाजूचे राऊंड तुम्ही जे बघताय ना, हे सर्व आपण इथे पेरलेले भाजी। आणि मिरचीची रोपात आपण ही दुसऱ्या ठिकाणी होती, तिथून आपण उपटून इथे लावलेले आहेत। कारण तिकडे कसं होतं, तिथे ऊन वगैरे आणि
पाण्याचा जो दलदलपणा आहे ना हे कमी होता तिथे, त्यामुळे एक मिरच्या मरत चालल्या आहेत ना. ह्या उद्या होतील टवटवीत, आताच लावले आहेत ना. तर मित्रांनो आपली भाजीची लागवड करून झालेली आहे. आपण घरी होईल एवढीच थोडी भाजी आपण लावलेली आहे. बघूया आपण पुन्हा 8 दिवसांनी इकडे व्हिजिट मारणार आहोत, कशा पद्धतीने होते ते. आणि जेव्हा भाजी होईल तेव्हा तुम्हाला दाखवली जाईल. मित्रांनो व्हिडिओ आवडली तर ह्या व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील राठोडे चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. मित्रांनो हे पहा, हे एक मसाल्याचं सुगंधी झाड आहे. ह्या मसाल्याचं जर पान आपण जर चुरगडलं ना तर याचा खूप सुगंध येतो चांगला. जेवणामध्ये भाजीमध्ये चांगली लज्जत आणि सुगंध येतो. मित्रांनो तर अशा पद्धतीने आपले भाजी लावून झालेली आहे. आणि मित्रांनो आता आपण पुन्हा 8 दिवसांनी व्हिजिट मारणार आहोत गावाकडे, तेव्हा आपण बघू किती वरती आली भाजी ती. आणि मित्रांनो ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील राठोडे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. हे पहा मित्र, अशा पद्धतीने पायनॅपलची लागवड केलेली आहे. आणि ह्याचं लावण्याची पद्धत अशी आहे, आपण वरचा जो शेंडा येतो जेव्हा फळ येतो आणि जो शेंडा येतो त्याला जर आपण पुन्हा लावले तर ॲटोमॅटिक ते वाढत जातात. हे अशीच सर्व वाढ झालेली आहे बा. हे पहा, इकडे कोकणामध्ये माकडांचा खूप त्रास आहे आणि हा जो आवाज तुम्ही ऐकताय हा माकडं आलेले आहे, त्यामुळे सर्व आवाज करतात लोक. हे पहा, ते पहा तिकडे पायनॅपल लावलेत आपण. मित्रांनो व्हिडिओ आवडली तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सुनील राठोडे चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण भाजीच्या बिया सर्व आणलेल्या वेगवेगळ्या आणि त्या कुदळून आपण लावलेल्या आहेत नळाच्या बाजूला सर्व, आणि ते लावल्यानंतर आपण पाणी मारलेले आहे. मित्रांनो, आता रेग्युलर पाणी देऊन भाजी 8-10 दिवसांनी वरते येईल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये सर्व मी टाकणार आहे भाजी लावण्याची पद्धत वगैरे.